नमस्कार. महासत्ता लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण असं म्हणतो की जुनं ते सोनं, आणि हे जे जुनं आहे ह्या जुन्या गोष्टींचं संवर्धन करणारी आणि त्याचबरोबर प्रत्येक जुन्या गोष्टींमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये खोडा घालणारे असं आपल्याला वाटतं, अशा त्याचबरोबर संवर्धनाला ज्यांच्याकडून परवानगी मिळते अशा, आणि त्याचबरोबर एखाद्या जुन्या भिंतीवरती खिळा किंवा मोळा जरी मारायचा असेल तर ज्यांची परमिशन घ्यावी लागते, अशा एक विशेष व्यक्तिमत्व असणाऱ्या अमरजा निंबाळकर मॅडम आज आपल्याबरोबर आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला असं सांगाल का की तुम्ही किती वर्ष झाली ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि आता कुठली कुठली पदं तुमच्याकडे आहेत? ओके. पहिलं तर तुमच्या वाहिनीचं एकदम मनापासून कौतुक, आणि खूप चांगलं आपण उपक्रम राबवत आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. तर जसं आपण विचारलं की मी काय आता सध्या मी 1992 म्हणजे 1992मध्ये माझं आर्किटेक्चर संपलं, म्हणजे आणि त्यानंतर मी कॉन्झर्वेशन म्हणजे आपण म्हणतो ना संवर्धन, हा एक स्पेशल डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर आहे. तर त्याच्यामध्ये बरेच वर्ष अभ्यास करायला मी एक अहमदाबादचे खूप मोठे म्हणजे नॅशनल लेवल ज्याची ख्याती आहे असे आर्किटेक्ट कुलभूषण जैन यांच्याकडं बरेच वर्ष मी काम केलं. त्यांच्यानंतर मी त्यांना बऱ्याच कामात प्रोजेक्ट वाईज असिस्ट केलं, आणि मग संवर्धनचा एक थोडासा म्हणतो ना आपण एक अभ्यास, आणि त्याच्यामधली एक प्रवास चालू झाला. आणि कोल्हापूर शहराचं ज्यावेळेला मी म्हणजे माझं मास्टर्स केलं, मी म्हणजे आधी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर केलं, तर त्याच्यामध्ये मी कॉन्झर्वेशनमध्येच म्हणजे नदी, पंचगंगा नदी किंवा पंचगंगा नदीचा परिसर म्हणजे ब्रह्मपुरी, जिथून आपलं उगम सुरुवात झाली, कोल्हापूर शहराची सुरुवात झाली, आणि अशा सगळ्या ह्यानं माझा एक अभ्यास चालू झाला. मग कोल्हापूर हे किती प्राचीन आहे, किती अद्भुत आहे, अशा पद्धतीनं ज्यावेळेला हे केलं तर मला असं आढळलं की खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आपल्या शहरामध्ये. आणि त्याचबरोबर मग गेले जवळजवळ ॲज आय सेड 1992 पासून ह्या कामात मी कार्यरत आहे. त्याचबरोबर अनेक संवर्धन ह्याच्यात काम करत असताना, हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना, इतिहास आर्किटेक्चरल ह्याच्यातलं काय किती अद्भुत आहे हे सगळं माहिती घेत असताना मग त्याच्यानंतर जसा एक बांधकामं म्हणजे जशी पूर्वी अशी आपण म्हणतो ना की प्रत्येकाला आपलं घर जे होतं, पूर्वीचे घरं जे वाडे होते, आता त्या वाड्यांचं संवर्धन पाडायचं नसायचा, काही लोकांना पाडायचाही असायचा. मग त्याच्यावरती त्यांना प्रबोधन करणे की आपण न पाडता कमीत कमी खर्चात कसं बांधू शकतो. मग सुरुवातीला थोडी अडचण झाली बिकॉज आय वॉज अ वुमन. मग एक स्त्री असून हे आणि ह्यांना ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं हे होईल, करता येईल का? कारण ज्यावेळेला मी ग्रॅज्युएट झाले त्यावेळेला माझ्या आईने मला सांगितलेलं की नोकरी कोणाकडे करायची नाही, आमच्या ह्याच्यात नोकरी म्हणजे थोडंसं जमायचं नाही. तर मी सेड ओके, सो मी टर्नकी जॉब्स घ्यायचे, म्हणजे डिझाईन पण मीच करायचे, बांधकाम व्यवसायात पण मीच काम करायचे. मग त्यामुळं मग त्यात हळूहळू टीम बनत गेली, आणि टीम पण आपल्याला आश्चर्य वाटेल की बायकाच आल्या जणू, म्हणजे असं की सगळ्या ह्या क्षेत्रात त्यांना एक थोडंसं एक भीती नव्हती की पुरुष प्रधान असा आमचा हा जो व्यवसाय आहे त्याच्यात बायका ह्या कुठंच दिसत नव्हत्या. तर माझे पहिलं जे मला एक जो प्रोजेक्ट होता माझा, त्याच्यात मला खूप कमी बजेट होतं. एका रानातलं घर बांधायचं होतं, विहीर बांधायची होती. त्यामुळं माझ्याकडे कोण तिथले पुरुष जे बांधकाम ह्याच्यात काम करतात, गौंडी म्हणा, तुमचे खुदाई काम करणारे म्हणा, कोणी यायचं नाही. मग तिथल्याच त्या बायका ज्या माझ्या रानात काम करायला यायच्या त्यांनाच घेऊन आम्ही तो सुरुवात झाली. मग असा तो एक प्रवास सुरू झाला की आपण संवर्धन करू शकतो. तर मग संवर्धन करत बरेचसे वाडे घरं लोकांची केली. तर त्याच्यानंतर 2008 साली आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं शाहू जन्मस्थळ, जे आपल्या सगळ्यांचं स्थान आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळ, असं एक मला वाटते की माझ्या सगळ्या कामातमधलं एक सर्वश्रेष्ठ काम, एक म्हणतो ना आपण एक ज्याला श्रम करतो त्याला पोचपावती देतं, तर ही एक पोचपावती म्हणून मला म्हटलं की एक
आपले कला कौशल्य दाखवायचं मला एक चांगली संधी प्राप्त होती आहे. मग त्याच्यातून माझा हा पहिला प्रवास चालू झाला की आर्किओलॉजीची हे काम करत असताना मग खूप गोष्टी साईड बाय साईड होत गेल्या. टुरिझम म्हणजे आपण जसं पर्यटनच्या गोष्टीनं म्हणतो की पर्यटनसाठी लागणारी वारसा स्थळे किती महत्त्वाची आहेत ह्याचा आढावा आम्ही घेत गेलो. आमची एक मोठी म्हणजे असं म्हणतात ना एकत्र काम करत होतो आम्ही सगळी. एक ग्रुप छान बनला, लाईक माइंडेड लोकांचा असा एक ग्रुप आमचा तयार झाला आणि त्याच्यातून काम करत असताना गव्हर्नमेंटच्या बरोबर बरेचसे आमचे संवाद व्हायचे. तर त्याच्यातून त्यांनी मग पहिलं माझं झालं म्हणजे आर्किओलॉजी डिपार्टमेंट, स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे, जे मुंबईला त्याचं हेड ऑफिस आहे, तर तिथं माझं नियुक्ती झाली ॲज अ एम्पॅनल्ड आर्किटेक्ट म्हणून. मग त्याचबरोबर हे काम करत असताना कलेक्टर ऑफिस आणि 2012मध्ये हे नोटिफिकेशन निघालं की हेरिटेज साईट्स ऑफ कोल्हापूर. त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ त्याच्यापूर्वी 10 वर्ष संघर्ष करत होतो गव्हर्नमेंटबरोबर. त्यांना सांगत होतो की कोल्हापूर हे अतिशय समृद्ध गाव आहे, परिपूर्ण आहे प्रत्येक गोष्टीनं. हवामान असेल म्हणजे एकाचं हेल्थ म्हणायचं झालं, एका बिल्डिंगचं हेल्थ म्हणायचं झालं तर सगळ्याहून हे अधिक मला वाटते कोल्हापूरला हे खूप मोठा असा एक मौल्यवान असा एक वारसा आहे, तर तो आपण टिकवायचा आहे. तर त्याच्यासाठी खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग त्याच्यामुळं मग गव्हर्नमेंटनं हे कामाचं आमचं स्वरूप पाहिलं. बऱ्याचदा आम्ही वादविवाद नसून एक प्रबोधन ह्या हेतूनं आम्ही गव्हर्नमेंटकडे जायचो. म्हणजे आय वुड से फॅसिलिटेटर म्हणून गव्हर्नमेंटकडे आम्ही जायचो की कुठलीही गोष्ट संवर्धनची आणली की त्याला नकारात्मक काही नसायचं. प्रत्येक गोष्टीला आम्ही एक पर्याय बरं हे नाही अशा पद्धतीनं नाही तर अशा पद्धतीनं करू शकतो. म्हणजे संवर्धन हे एकदम मूव्हमेंट आहे ॲक्च्युली अख्ख्या भारतासाठी. मला वाटतं हे एक मोठं एक असा हा एक ठेवा आहे. हां ठेवा आहे आणि तो ठेवा प्रत्येक शहरानं प्रत्येक जिल्ह्यानं आपल्या पूर्ण भारत देशाच्या हे त्यांनी अशा पद्धतीनं घेऊन चालला पाहिजे. तर त्या ह्याच्यात मला वाटते की हे आमचं जे तळमळीचं आमचं हे काम बघून मग महाराष्ट्र सरकारला वाटलं की हेरिटेज कमिटी खरोखर कोल्हापूरला व्हावी आणि इतकं सगळं असून कोल्हापूरला हेरिटेज कमिटी नाही आहे. मग पहिली जी हेरिटेज कमिटी फॉर्म झाली 2015मध्ये तर त्याच्यात माझी निवड झाली ॲज अ चेअरपर्सन. अर्थात कुठलंही भारत देशामधलं असलं कुठलंही हेरिटेज कमिटी नाही आहे ज्यात एक आर्किटेक्ट ह्या कमिटीवर असतो. ॲक्च्युली हे एक असं पद आहे की रिटायर्ड कलेक्टर, रिटायर्ड डिव्हिजनल कमिशनर ह्या अशा व्यक्तींसाठी हा पोस्ट असतो. कारण त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज पाहिजे, त्यांना संवर्धनची माहिती अर्थात पाहिजेच, त्याच्यातलं पॅशन पाहिजे, आवड पाहिजे. तर अशा व्यक्तिमत्वाचं असं तिथं निवड. सो आय एम चेअरिंग द हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी. स्वतःहून मी बिल्डर म्हणून पण सुरुवातीच्या वर्षात काम केलं आहे. तर त्यामुळं बांधकाम व्यवसाय हा पूर्णपणे म्हणजे ॲज अ बिल्डर, ॲज अन आर्किटेक्ट, ॲज अ कॉन्ट्रॅक्टर आणि आता महत्त्वाचं स्पेशलाइज्ड फील्ड म्हणून संवर्धन. हेरिटेज. तर मॅडम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि मग हेरिटेजकडे कसं वळलात? कारण इमारती ह्या नुसत्याच इमारती नसतात, तर काही जुन्या इमारती असतात, आपण म्हणू काही प्राचीन असतात, काही ऐतिहासिक असतात. तर हे सगळं कशा पद्धतीनं मुळामध्ये हँडल केलं जातं आणि या बिल्डिंग्समधले जे फरक आहेत ते आणि तुमच्या कमिट्यांमधले जे फरक आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला वाटतं हा एक फार मोठा असा मी त्याला ब्रेक करून उत्तर देते तुम्हाला. पहिलं म्हणजे की नॉर्मल जे आपण रेग्युलर बिल्डिंग्स पाहतो आजच्या काळातल्या आणि त्याच्या अनुषंगाने हेरिटेज बिल्डिंग्सचं काय महत्त्व आहे. तर हेरिटेज बिल्डिंग्स ह्या मला वाटतं एक शाश्वत बिल्डिंग्ज आहेत. हे मी माझ्या शेवटच्या वर्षी BRच्या शेवटच्या वर्षातच खूप त्याचं पारायण केल्यासारखं फार झालं. आणि ज्या आर्किटेक्टकडे मी ट्रेनिंगसाठी गेले तर ते खुद्द असे हेरिटेज बिल्डिंग्समध्येच काम करायचे. मग आणि मी स्वतः एका हेरिटेज बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे मला हेरिटेज बिल्डिंगचं एक वेगळं आवड अशी निर्माण झाली. त्याच्यामुळे हेरिटेज बिल्डिंग्सकडे मी वळले. आणि आता जर हेरिटेजची हायरार्की म्हणून जर पूर्ण
जगभरातली जर पाहायला गेलो तर युनेस्को म्हणून एक युनायटेड नेशन्स एज्युकेशन अँड म्हणजे कल्चरल आणि ह्याच्यामधलं एक मोठं एक ऑर्गनायझेशन आहे जे जागतिक लेवलला काम करतं आणि त्याच्यासाठी आपण काही आपल्या इमारती इनफॅक्ट अभिमानाची कोल्हापूरला अशी गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे एक हेरिटेज साईट आहे. युनेस्कोमध्ये असलेली आहे ते पण नैसर्गिक साईट आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की नैसर्गिकरित्या सुद्धा आपण किती समृद्ध आहोत. आपल्या प्रेक्षकांना सांगाल का कुठली साईट आहे तर त्यांना कळेल. युनेस्कोची आपली दाजीपूर अभयारण्य जे. राधानगरी दाजीपूर अभयारण्य आहे ते आपलं युनेस्कोची साईट म्हणून नॉमिनेट झालेली आहे आणि त्याच्यासाठी असं खूप श्रम करायला लागले आणि पण ती नॉमिनेट झाली त्यामुळं तो एक पोचपावती आहे अख्ख्या कोल्हापूरकरांसाठी की आपण किती म्हणजे जागतिक लेवलला सुद्धा आपण पोचलेलो. त्याचबरोबर राष्ट्र लेवलला म्हणजे नॅशनल मॉन्युमेंट जो ASIचा कायदा आहे किंवा ASI ॲक्ट आहे किंवा ASIचं जे डिपार्टमेंट आहे जे हेड ऑफिस इज ॲट दिल्ली तर त्यांचं जे जर तुम्ही बघितला तर त्याच्यासाठी कोल्हापूरचे 3 महत्त्वाचे आपले हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत. पन्हाळा आपल्याला सगळ्यांना प्रचलित आहे प्लस आपल्याला खिद्रापूरचं मंदिर ते मला वाटते अद्भुत असं मंदिर आहे. त्याच्यातल्या खूप गोष्टी अशा आहेत ज्या प्राचीन कोल्हापूरच्या इतिहासात एक वेगळा एक ठसा उमटवणारी अशी आपली ती इमारत आहे आणि त्याच्यातलं खूप गोष्टी अशा आहेत ज्या इतर कुठेही प्राचीन कोल्हापुरात तुम्हाला दिसणार नाही इतर शहरांमध्ये सुद्धा. तर अशा गोष्टीचं हे आहे आणि प्लस आपले स्टेट आर्किओलॉजीमधल्या साईट्स म्हटलं तर 6 नॉमिनेटेड आहेत आणि एक इज नॉमिनेटेड मोर म्हणजे 6 आहेत त्या नोटिफाईड हेरिटेज साईट्स आहेत राज्यस्तरीय. आणि हेरिटेज कमिटी जी स्थापन झाली 2015 साली तर आमच्याकडे 74 साईट्स अशा नोटिफाईड म्हणून आल्या गेलेल्या आहेत. त्या 2012लाच नोटिफिकेशन त्याचं कायमपणे आलं आणि त्याहून आम्ही आता हे काम करत आहोत. सगळ्यात वरती युनेस्को त्याच्यानंतर ASI त्याच्यानंतर मग येतं ते हेरिटेज कमिटी त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी स्टेट गव्हर्नमेंट. ओके सो अशा बऱ्याच तुमच्या हायराकीज आहेत आणि मग हा जेव्हा प्रश्न तयार होतो की एखाद्या बिल्डिंगमध्ये जर खेळा मारायचा असेल तर नक्की जायचं कोणाकडे कारण आम्हाला सुद्धा बरेच वेळा असे प्रश्न येतात आमच्या समोर सुद्धा असे प्रश्न येतात की काही ठिकाणी आम्हाला गडांवरती शूटिंग करायचं असतं काही ठिकाणी काही गडांचं संवर्धन करायची वेळ येते किंवा आम्ही बघत असतो कुठल्या तरी जुन्या विहिरी असतात तर त्याचे गाळ काढायचे असतात तर अशा वेळेला तुमच्या ज्या काही हायराकीजमधल्या जे काही संस्था आहेत ह्या सगळ्या संस्था प्रॉब्लेम क्रिएट करत असतात आणि एक सर्वसामान्य समज असा आहे की तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्या सगळ्या संस्था आहात तर ह्यात किती तथ्य आहे आणि हे असं नक्की आहे का? नाही सर्वप्रथम एक थोडीशी एक शॉर्टमध्ये आपल्याला एक इंट्रोडक्शन देते की हेरिटेज साईट्स ज्या युनेस्कोच्या आहेत किंवा युनेस्कोच्या लिस्टमध्ये येतात त्याचं एक वेगळं निकष असतात जे दे आर डिफरंट कॅरेक्टर्स विच इट गेट्स लिस्टेड फॉर युनेस्को. तर युनेस्कोच्या त्या काय आहेत की ज्या इमारती ज्याच्यात कमीत कमी संवर्धन झालं असेल जैसे थे स्थितीत 100हून अधिक वर्ष प्राचीनत्व त्याच्यात असलेलं किंवा एक वेगळं त्याच्यातलं महत्त्व जे आहे ते त्याच्यातलं राखून ठेवलेलं किंवा टिकून ठेवलेलं अशी जे ओरिजिनॅलिटी म्हणतो आपण एका स्ट्रक्चरमधली आणि ज्याला कमीत कमी इंटरव्हेन्शन झालेले असतील अशा इमारती ह्या युनेस्कोच्या लिस्टमध्ये लगेच जातात. दुसरं आहे जो नॅशनल लेवलला मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं सुद्धा असंच आहे की ज्या स्थितीत त्या युनेस्कोनं म्हणजे ASIनं ताब्यात घेतल्या असतील त्या वेळेपासून जे कमीत कमी त्याच्यात इंटरव्हेन्शन होऊ शकतं. असं नाही आहे की त्याच्यात लाईट लावायचं नाही ऑफकोर्स इल्युमिनेशन हे झालंच पाहिजे. असं म्हणतात की 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जी कंडिशन्स त्या इमारतींच्या होत्या ती सेम कंडिशन्स आज देखील राखल्या पाहिजेत असं काही आहे? म्हणजे सेम म्हणण्यापेक्षा संवर्धन ज्याला म्हणतो की आता चांगल्या स्थितीत जर असल्या तर आता तुम्ही किल्ले बघितला बरेचसे मॉन्युमेंट जसं ताजमहलचं एक उदाहरण देते. ताजमहल हा ऑफकोर्स युनेस्कोचं वंडर ऑफ द वर्ल्ड 7 वंडर्सपैकी एक वंडर आहे ताजमहल. तर युनेस्को साईट असून सुद्धा ASIची साईट आहे
म्हणजे ASIचं त्याच्यावरती डागडुग जी असेल किंवा संवर्धन असेल ते ASI काम करतं, तर अंडर ASI ज्युरिस्डिक्शन. तर त्यावेळेला ASIचं तिथं लाईट अँड साऊंड शो चालू केला. हळूहळू कसं होतं की जसं आपण बघितलं सुरुवातीला तिथं नुसतं मॉन्युमेंट ताब्यात घेतलं जातं, त्याचं मेंटेनन्स एवढंच केलं जातं. त्या मेंटेनन्समधला भाग इल्युमिनेशन असतो, कारण पूर्वी ह्या इमारतींना असे काय आपण ज्या आता आधुनिक पद्धतीनं इलेक्ट्रिफिकेशन लाईटिंग किंवा करतो ते नव्हतं, पण ते नंतरच्या काळात त्याची गरज आली, त्यामुळं ते होत गेलं. तसंच प्रत्येक साईटवरचा मी जो अनुभव घेतला हेरिटेज साईटबद्दल काम करायला किंवा आर्किओलॉजीच्या डिपार्टमेंटबरोबर काम करायला, म्हणजे असं की ज्यावेळेला तुम्ही एक मास्टर प्लॅन तयार करता, एक त्याचं उद्देश ठेवता आणि तो उद्देश असा असला पाहिजे की ह्यांचे सगळे जे निकष आहेत प्रत्येकाचं एक एक वेगवेगळे गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत. आणि हे जर निकष आणि ते अजिबात अवघड निकष नाहीत, गाईडलाईन्स अजिबात अवघड नाही आहेत. खरोखर असं म्हणतात की खेळा किंवा एक मोळा मारायला सुद्धा परमिशन घ्यावी नाही, लागते, असं काही नाही आहे. असं नक्की नाहीये. नक्की नाहीये. ओके. म्हणजे बल्ब बदलायचा झाला तरी आर्किओलॉजीची परवानगी घ्यायला पाहिजे, नाही आहे. तर एक मास्टर प्लॅन तयार होतो प्रत्येक अशा साईटचा. काय असतं की सगळेच हे असे जे स्थळं असतात वारसा स्थळं, ते काय सगळेच अशा डिपार्टमेंट्सच्या ताब्यात नसतात. काही आहेत त्या प्रायव्हेट म्हणजे मालकांच्या ताब्यात असतात. मग त्यावेळेला काय, आणि ही जी पहिला सर्वात आधी असं सांगते की ज्यावेळेला ह्या डिपार्टमेंट्स आणि हे का आले, युनेस्को का आलं किंवा ASI का आलं, स्टेट ASI का आलं किंवा हेरिटेजची स्थापना का झाली, कारण जे आपल्याकडं वारसा स्थळे आहेत अद्भुत आहेत, त्यांचं बांधकामाची शैली सुद्धा एक स्पेशलाइज्ड पद्धतीनं बांधली गेलेली आहे. आणि इनफॅक्ट मी आपल्याला सांगू इच्छिते की ह्या सगळ्या ज्या हेरिटेज साईट्स बांधल्या गेल्यात त्या सर्व हेरिटेज साईट्स एक सस्टेनेबल शाश्वत पद्धतीनं बांधले गेलेले आहेत. म्हणून आजवर त्या 100 वर्षाहून अधिक झाले असले तरी मला वाटते त्या म्हणजे एक छानपणे उभ्या आहेत आणि आपल्याला प्रसन्न करतात. मग त्यामुळे त्याच्यातलं जे अद्भुतता आहे आजच्या नवीन इमारतीमध्ये, जसं आता आपण म्हणतो की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आलं, इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमध्ये जे असं कोरीव काम जे म्हणतो आपण बिल्डिंग्सवर होतं किंवा पिलर्स, जसं आपण मंदिरांचं जर बघितलं, कारण आपल्याकडं खूप प्राचीन मंदिरं आहेत, खूप जास्त मंदिरं आहेत, ते मंदिरांचं असणं हे एक असं संकेत आहे की त्या काळात म्हणजे मिडिवल टाईम्समध्ये किंवा एन्शंट टू मिडिवल टाईम्समध्ये कोल्हापूर शहर हे खूप समृद्ध होतं, रिच इन कल्चर, रिच इट्स आर्किटेक्चरल अँड आर्टिस्टिक झॉनेर असं म्हणतो आपण. तो अशा पद्धतीनं त्यावेळेला देवाणघेवाण खूप चांगल्या, म्हणजे असे जे आपले त्या काळातले जे आपले रूलर्स होते, जे आपल्यावरती म्हणजे राज्य करायचे, तर ते सगळे खूप विद्वान असे होते. आणि जे आपल्याकडे कला नगरी म्हणतो, कलाचं एक भंडार होता तेव्हापासून, आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला ती कलाची झलक दिसते. खूप भारतात असे आहेत पण कोल्हापुरात अधिक आहेत. तर त्याच्यामुळे हा जो सगळा जर आपण भाग बघितला, ज्याच्यामुळं मूळ हा आर्किओलॉजी डिपार्टमेंट आलं की त्यांनी त्यांच्या ताब्यात जाणं म्हणजे त्याला सुरक्षा मिळणे, सेफगार्डिंग फ्रॉम वॅन्डलिझम म्हणतो, म्हणजे की तोडफोडीवरनं पूर्वी नंतरच्या काळात बऱ्याच चोऱ्या पद्धड व्हायची, अशा गोष्टींवरती अभ्यास करणारे तज्ज्ञ असायचे. सायंटिफिकली त्याला तोलमोलात बघायला लागायचं. मग तो सायंटिफिक जो पद्धत आहे ती पद्धत आपण शिकून घेतली. आपण जर त्याच्यावरती एक नोट दिली कुणालाही, सरकारला, जरी ते प्रायव्हेट असलं तरी आपल्याला कुठलाही अडचण येणार नाही. आता या ऐतिहासिक इमारती काही, जसं तुम्ही म्हणालात की काही या खाजगी मालकांच्या ताब्यामध्ये आहेत, तर त्या मालकांसाठी ही नक्की चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, याबद्दल काय सांगाल? कारण बरेच वेळा असं होतं की एक डोक्याला ताप होऊन जातो की अशी एखादी साईट माझ्याकडे आहे, तर रोज कुणी ना कुणीतरी माझ्या घरी येतोय आणि मला त्या गोष्टींमध्ये त्रास करतोय. तर हे नक्की ऐतिहासिक ज्या इमारती आहेत हे असणं फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? मला वाटते की इट्स ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर पहिलं तर. आणि ज्याला त्याचं अद्भुतता समजते आणि ज्याला त्याची जाण आहे की इतक्या सुंदर इमारती दुसऱ्या जर शेजारच्या इमारती पाहिल्या, जर आपण आपल्या खिडकीतनं बाहेर बघितला
तर ज्या इमारतीकडे आपलं लक्ष जातं, जसं आता शाहू महाराज राजवाड्यात राहतात, ते ज्यावेळेला बाहेरच्या इमारती बघतात तर त्यांना कसं वाटलं पाहिजे, आणि त्याचबरोबर जे बाहेर राहतात आणि जे राजवाड्याकडे बघतात त्यांचा जो आनंद आहे आणि त्यांना जी प्रसन्नता वाटते, यू फील गुड कंटिन्युअसली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या प्रीमियम प्रॉपर्टीज आहेत त्या. एक असं म्हणतात ना की हेरिटेज एक कुणाच्या एकट्याची मालमत्ता नाही आहे. ज्यावेळेला ती डिक्लेअर होते की ह्याच्यात युनिव्हर्सल आउटस्टँडिंग युनिव्हर्सल क्वालिटीज आहेत, तर त्या क्वालिटीज किती महत्त्वाच्या आहेत. त्या क्वालिटीजमुळे तुम्ही आज तुमची ओळख आहे, एक आयडेंटिटी आहे, आणि ही आयडेंटिटी म्हणजे तुमचं प्रीमियम. यू स्टँड एक्सक्लुझिव्ह राईट अमंग अदर बिल्डिंग्स. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट स्पेशल इन्सेंटिव्ज देते. जसं टॅक्समध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सवलती मिळतात. तुम्ही एक जसं म्हणतात ना, एक महत्त्वाची VIP सिटिझन ऑफ कोल्हापूर म्हणून तुमची ओळख होते आणि जागतिक लेवलला तुमचं एक दर्जा प्राप्त होतो. तर मला वाटते हे वारसा मिळालेला आहे आपल्याला, तर त्याला जपायचं कसं, हा फक्त एक त्याच्यातला महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही बऱ्याचदा असं अवेअरनेस कॅम्पेन्स किंवा लोकांना माहिती व्हावं की हे तुम्ही ज्या पद्धतीनं आजवर ठेवलेली आहे ते तसंच पुढे न्याल तर आणि 100 वर्ष ती इमारत तुम्हाला टिकणार आहे. तुम्ही आता महाराजांचं नाव काढलं तर आपण थोडंसं गडांबद्दल पण थोडीशी चर्चा करू की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 गड आहेत. तर या गडांबद्दल सध्या तुमच्याकडून काय काम चालू आहे, काय संवर्धनाचं काम चालू आहे का? कारण आत्ता जर गडांची जर अवस्था बघितली तर ती अतिशय दयनीय आहे. म्हणजे फक्त 1-2 जर गड सोडले जिथं खूप पर्यटक जातात, पन्हाळ्यासारखे गड असतील, विशाळगडसारखे गड असतील, खरं हे 2 गड जर सोडले तर बाकीच्या गडांची अवस्था इतकी दयनीय आहे की तिथं कुणीही जात नाही. बऱ्याचशा बिल्डिंग्स आता होत्या किंवा नव्हत्या अशा अवस्थेत आहेत. तर यासाठी तुम्ही नक्की आता काय करताय? खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं की आज इतका अभिमान आहे आपल्याला शिवाजी महाराजांच्या सगळ्या इतिहासाबद्दल, शाहू महाराजांचा इतिहास आहे त्याच्याबद्दल. आणि हे गड किल्ले संवर्धन, जसं आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे आपले जे खासदार आहेत ते खूप ह्याच्यात तळमळीनं आत्मीयतेने ह्याच्यात काम करतात. त्यांना पण अशाच लोकांची गरज आहे की जे तळमळीनं त्यांच्याच म्हणजे प्रमाणे काम करतील. आणि ह्या सगळ्या किल्ल्यांचं आजवर अजून इतक्या पद्धतशीर असं अजून डॉक्युमेंट तयार झालेलं नाही. त्यामुळे संवर्धन कशाचं करायचं, रिस्टॉरेशन करायचं, डेव्हलपमेंट करायची का काय, असा हा बऱ्याचदा प्रश्न येतो. तर आता तरी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ASIनं सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनं अशी आता एक योजना आखली आहे की ज्याच्यात सर्वसामान्य किंवा इंडस्ट्रीज असतील, आता CSR फंडिंग आपल्याला माहिती आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याची म्हणजे ज्या ह्यानं एक निधी आपल्याला घेतला जातो आणि तो निधी अशा कामांसाठी सुद्धा ठेवला जातो. आणि त्याचं आपण कधीही तो घेत नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा फंड्स आहेत. तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं की आमच्याकडे जोपर्यंत एक मास्टर प्लॅन येत नाही आहे कुठल्याही गडाचा, गड किल्ल्याचा, तर आज आम्ही प्रबोधन पण करतोय आणि असे एक डॉसियर्स तयार करतोय. म्हणजे एक संपूर्ण माहिती असणारा असा एक डॉक्युमेंट आपण तयार करतोय. आज आपल्याला माहिती आहे की भरपूरसे व्हिडिओज उपलब्ध आहेत, सगळं काय उपलब्ध आहे, पण एक जो टाईपचा डॉक्युमेंट लागतो अशा म्हणजे ऑथॉरिटीजना द्यायला, ASI असतील, युनेस्को असेल किंवा अशा पद्धतीचा जर डॉक्युमेंट तयार झाला परिपूर्ण, ज्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला सेल्फ सस्टेनिंग म्हणजे ज्यातनं उत्पन्न पण निर्माण होईल, असे काही गोष्टी जर झाल्या तर मला वाटते किल्ल्यांचं संवर्धन खूप सहजपणे होऊ शकेल. कुठल्याही पर्यटन स्थळाचं हे होऊ शकेल. आणि मोठ्या मोठ्या कंपनीजनी जर CSRच्या मार्फत जर अडॉप्टसुद्धा केले मॉन्युमेंट, ही एक नवीन स्कीम आहे राज्य ह्याची पण, ASI डिपार्टमेंटची सुद्धा आर्किओलॉजी प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटची पण, ASI डिपार्टमेंटची पण. आणि असे जर मॉन्युमेंट्स आपण अडॉप्ट केले ॲज अन इन्स्टिट्यूशन, ॲज अ कंपनी म्हणा, तर खूप सगळं आपलं हे संवर्धन होऊ शकतं. आणि आम्ही ह्याच्यासाठी भरपूर प्रबोधन आता करायला चालू केलेलं आहे. खरं मॅडम, मग मूळ प्रश्न तिथंच राहतो
की एखादं मॉन्युमेंट्स मी जर घेतलं त्यासाठी मी काहीतरी करायची माझी इच्छा आहे आणि हे करण्यासाठी जर मला प्रत्येक तुमच्यासारख्या संस्थांकडे मला दारोदारी जर जावं लागत असेल, एखादी जुनी विहीर आहे ती पूर्णपणे मातीनं मुजलेली आहे, त्याचा गाळ जरी काढायचा असेल तरी मला तुमच्यासारख्या संस्थांकडे येऊन 10 वेळा परमिशन्स घ्याव्या लागतात, जिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन्स घ्याव्या लागतात किंवा काही वेळा राज्य शासनाच्या परमिशन्स घ्याव्या लागतात. तर हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं आणि हे खरोखर करणं गरजेचं आहे का? नाही, हे गरजेचं आहे अशासाठी की यू हॅव टू लर्न टू बिलीव्ह इन द लॉ ऑफ द लँड. म्हणजे ज्या गावाचे जे नियम आहेत, ज्या सायंटिफिक पद्धतीच्या इमारतींचे जे नियम आहेत, हे नियम तरी तुम्ही अभ्यास करावेत, अशी एक प्राथमिक जे म्हणतो ना आपण एक गरज आहे. आणि प्रत्येक गोष्ट जर शाश्वत म्हणतो, आता आपल्याला माहिती आहे की ग्रीन बिल्डिंग हा एक कंपल्सरी नॉर्म्स झालेला आहे. सौर ऊर्जा निर्माण करावी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हे करायला पाहिजे, कारण जे आपण निसर्गाकडून भरभरून घेतो तेच निसर्गाचं रिस्पेक्ट. आणि ज्या हेरिटेज साईटमध्ये तुम्ही आज काम करू इच्छिता त्या हेरिटेज साईटचं एक ओळख आहे. ती जर ओळख तुम्ही कायम जर संवर्धन केलं आणि तुम्हाला संवर्धनचे निकष माहीत नसले आणि तुम्ही जर केले आणि तुम्हाला लक्षात आलं नंतर की अरे हे असं केल्यामुळे ह्याची काय पलट झाली, तर मला वाटते की ते थोडंसं डेंजरस ट्रेडिंग होईल. की जो तज्ज्ञ आहे, ज्याचं सायंटिफिक त्याच्यावरती इन्क्लिनेशन आहे आणि ज्याला माहिती आहे, पॅशन आहे करण्याची जिद्द आहे, त्याला लोक माहिती आहेत की हे काम करणारी अशी लोकं आहेत. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते की आम्ही एक चॅलेंज म्हणून असं काही जे फंड्स आपले खासदार आमदार निधीमधून आपल्याला काही गोष्टींचं संवर्धन करायला जिल्हास्तरीय मिळतात, तर काही एक असंच एक फंड एका देवळाच्या सभागृहासाठी मिळालेले होते. तर ते सभागृहाचे जे फंड्स ज्याला आम्हाला कळालं आणि आम्ही सहज त्या गावात गेलो होतो बघायला, तर त्यांनी म्हटले की आपण आमचं एक मंदिर बांधायचं चालू आहे, बघायला याल का. ज्यावेळेला मी गेले मला वाटलं छान असं दगडात साजेसं असं त्या मूळ मंदिराला साजेसं असं सभामंडप बांधत असतील म्हणून आम्ही बघायला गेलो. तर बघितलं तर पूर्ण असं सिमेंट कॉन्क्रीटचं आणि त्याच्यात म्हणजे तिथल्या गावाचा हवामानाचा पण अभ्यास न केलेलं अशा आणि ज्याची गरज जेवढ्या इतक्या पैसे नसून सुद्धा त्याच्यात करणारे. मग आम्ही म्हटलं की आम्ही एक चॅलेंज घेतो की हे टेंडर तुम्ही रद्द करा आणि नव्या रीतीनं एक टेंडर फ्लोट करूया, ज्याच्यात आम्ही एवढ्याच पैशात तुम्हाला ह्या इमारतीला म्हणजे मंदिराला, पौराणिक मंदिराला साजेसं असं करतो. तो आपल्याला पटणार नाही. गव्हर्नमेंटनं हे आमचा प्रस्ताव मान्य केला. त्याच्यासाठी जे लागणारे जे सगळे काय डॉक्युमेंट्स होते ते 8 ते 15 दिवसात आम्ही कंप्लीट केले, कारण आचारसंहिता महिन्याभराच्या ह्याच्यावर होती. त्यामुळे हे होऊ शकतं. हे सुरुवातीला मला वाटलं की खूप अवघड असतं हे सिस्टममधनं जाणं. आपण आधी सिस्टम माहिती करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सिस्टम अवघड नाही आहे. आणि जे लोक त्याच्यात काम करतात, आता आर्किटेक्ट म्हणून ज्यावेळेला मी काम करते तर मला जर आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग बांधायची जर माहिती नसेल आणि जर तुम्ही मला ते काम देत असाल तर मला वाटते थोडं जरा डेंजरस होईल असं मला वाटतं. म्हणजे त्याचं काय स्वरूप येईल गॉड नोज. बरोबर. हाच प्रश्न मॅडम एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असेल किंवा हेरिटेज कमिटी असेल, याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही फर्स्ट अशा आहात की ज्यांनी इंजिनिअरिंग शिकलेलं आहे, आर्किटेक्टचं काहीतरी नॉलेज आहे. मग असं गव्हर्नमेंट असे रूल्स आणत का नाही की ह्या ज्या कमिटीज आहे, ज्या संस्था आहे, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट बेसिक माहिती असणारे कोणीतरी तिथं अध्यक्ष म्हणून असावेत. कारण ज्याला क्रिकेट खेळताच येत नाही त्याला जर आपण क्रिकेट बोर्डाचं जर अध्यक्ष केलं तर तो कशा पद्धतीनं खेळू शकणार आहे हे सर्वश्रुत आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? मी अगदी तुमच्या आत्ता जे बोललात त्याच्यावर फुल प्रूफ सहमत आहे. आणि मी माझ्या आर्किटेक्चरल फॅटर्निटीमध्ये पण वारंवार सांगते की आपण गव्हर्नमेंटला एक फॅसिलिटेटर म्हणून काम करतोय, त्यांना आपण साथ देण्यासाठी काम करतोय आणि त्याचबरोबर आपला जो वारसा आहे, जी आपली ओळख आहे, भारताची ओळख आहे, ती आपण टिकवून ठेवतोय. तर मला वाटतं हे आणि ह्याच्यातून जो इकॉनॉमिक बेनिफिट आहे, इकॉनॉमिक सोशिओ पॉलिटिकल बेनिफिट आहे, त्याच्यावरती आपण देशासाठी एक योगदान म्हणा, एक सॅक्रिफाईस आहे हे की अशा संवर्धन करणं आणि त्याच्यावरनं एक स्वावलंबी ह्या साईट्सना करणं. आणि मला वाटतं ह्या आपण जे बोललो आहे ते अत्यंत गरज आहे आणि ह्या आपल्या वाहिनीच्या ह्याच्यातून एक चांगला मेसेज गव्हर्नमेंटला जावा
आणि अशा जे सायंटिफिक पद्धतीनं काम करणारे जे आपले सगळे आर्किटेक्ट्स लोक आहेत किंवा जे ह्याच्यात काम करू इच्छितात त्यांनीसुद्धा ह्याच्यात सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या प्रश्नाचं गव्हर्नमेंटकडं आपण हा प्रस्ताव आपण ठेवावा. हो, नक्कीच आपण आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सांगू सगळ्यांना. अजून एक प्रश्न विचारायचा आहे मॅडम, की मंदिरं, हेरिटेज ज्या जुन्या इमारती आहेत त्या इमारती आणि किल्ले या तिन्हीमध्ये सगळे निकष सेमच आहेत का? प्रत्येक मंदिराचे निकष वेगळे आहेत, किल्ल्यांचे निकष वेगळे आहेत, जुन्या ज्या इमारती आहेत त्यांचे निकष वेगळे आहेत, हे नक्की कसे निकष तुम्ही लावता आणि कसे असतात? सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक हेरिटेज साईट हे युनिक आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ते देऊळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची देवळं असतात अर्थात. तर त्या म्हणजे केव्सपासून ते सेल्फ स्टँडिंग असं म्हणतो आम्ही, अशी मंदिरं असतात. तर मंदिरं जरी वेगवेगळी आहेत असं माहिती आहे आपल्याला, तर प्रत्येक बिल्डिंग युनिक आहे, किल्ला त्याच्याप्रमाणे युनिक आहे. निकष जे लावले जातात ते ॲक्च्युली असतात ते जेनेरिक असतात, म्हणजे सर्व एक समतोल असे असतात जे सगळ्यांना लागतात. आणि प्लस एरिया स्पेसिफिक, म्हणजे त्या जागेच्या अनुषंगाने स्पेसिफिक म्हणून सुद्धा नियम असतात. मग ते सुद्धा नियम महत्त्वाचे आहेत, ते आपण तयार करतो. म्हणजे ॲज अ आर्किटेक्ट ज्यावेळेला मी काम आर्किओलॉजीचं असेल, मंदिराचं असेल, ज्यावेळेला करायला घेते त्यावेळेला पहिलं जे डिपार्टमेंटचे नियम आहेत त्याला आपण एक त्याचं आधी त्याला हे करायचं, म्हणजे त्याचं पूर्णपणे अभ्यास करून ते मांडणी करायचं त्या पद्धतीनं. आणि दुसरे नियम म्हणजे जे साईट स्पेसिफिक असतात ते सुद्धा त्याच्या कॅरेक्टरवरनं, त्याच्या बांधकामाच्या शैलीवरून असे ठरवले जातात. असं काय त्याला काय ते एक वेगळं सायन्स नाही आहे किंवा एक आपण म्हणतो ना की ते काय रोबोट सायन्स असं काय नाही आहे. ते इट्स इझी टू डू. रॉकेट सायन्स असं नाही आहे ते काय. असं कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे त्यामागं. ठीक आहे, आपण आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि मग मला असं विचारावं असं वाटतं तुम्हाला, की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्राचीन किंवा हेरिटेज साईट्स टोटल किती आहेत? आणि अखंड महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये टोटल अशा किती साईट्स आहेत आणि किती साईट्सवरती ॲक्च्युली तुमच्या कमिटीचं किंवा ASIची प्रॉपर पद्धतीनं कामं सुरू आहेत? अतिशय अवघड प्रश्न ॲक्च्युली आन्सर करायला, बिकॉज आय माईट गेट इन टू ट्रबल विथ ASI. कारण ASI हा थोडंसं एक वेगळा, काही गोष्टीत असं वाटतं की एक थोडंसं एक वेगळा एक प्रश्न निर्माण करते आता मी. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे आणि त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचं जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर हेरिटेज कमिटी विच वर्क्स ॲट द ग्रासरूट लेवल. म्हणजे हेरिटेज कमिटीकडं जेवढ्या साईट्स ASIकडे सुद्धा नाही आहेत, म्हणजे 3000हून अधिक कोल्हापूर जिल्ह्याला हेरिटेज साईट्स आहेत. 3000हून अधिक? हां. आता त्या हेरिटेज साईट्स म्हणजे कुठल्या कॅटेगरीज, कुठल्या टाईप्स आहेत? त्याच्यामध्ये मॅनमेड किंवा बिल्ट म्हणतो, म्हणजे माणसानं बांधलेले, मानवनिर्मित, मानवनिर्मित असे जे आपले इमारती आहेत त्या, प्लस आपल्या नॅचरल हेरिटेज साईट्स म्हणजे ज्या नैसर्गिकरित्या आपल्याकडे भंडार जो आहे तो. आणि तिसरं म्हणजे कल्चरल किंवा इनटँजिबल म्हणजे सांस्कृतिक ज्याला म्हणतो, तोही आपण हेरिटेजमधला हा एक भाग आहे. तर यू कॅन इमॅजिन की कोल्हापूरमध्ये बांधकामातलं म्हणजे किंवा मंदिराच्या साईट्स जर पाहिल्या आणि असं पाहिले तर आम्ही आत्ता नुसतं शहरात पुरतं जर बोललो तर 250 साईट्स आम्ही असं सहजपणे सांगून जातो. म्हणजे 300हून अधिक तर 100% असतील. प्लस तुमचं जर जिल्ह्यातले बघितल्या तर माझ्याकडे आज जी लिस्ट आहे पूर्णपणे, जी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातली मॉन्युमेंट्स, मंदिरं किंवा इतर इमारती नैसर्गिक असेल तर ते जवळजवळ 3000च्या आपल्याकडे यादी आहे उपलब्ध. तर आणि ASI ॲट द सेंटरचं जर बघितला तर काहीतरी 3500. आय एम जस्ट गिव्हिंग युअर अप्रॉक्सिमेट फिगर. हां, तर 3500 जेव्हापासून ASIची स्थापना झाली, अमेंडमेंट सुद्धा झाले त्यांच्या नियमान, म्हणजे 2010ला एक अमेंडमेंट सुद्धा आली की आपण म्हणतो ना ASIच्या ह्याच्यातनं बफर झोन्स क्रिएट करायचे. त्या बफर झोनलाही फार महत्त्व आहे आणि ते फक्त ASI साईट ज्या सेंटरला आहेत त्यांच्यासाठीच फक्त तो कायदा आहे बफर झोनचा. स्टेट ASIला काही बफर नाही आहे किंवा हेरिटेज साईटलाही काही बफर अपेक्षित नाही आहे.
फक्त एक छोटेसे निकष आहेत, कॅरेक्टर्स विच डज नॉट अफेक्ट युअर डेव्हलपमेंट ॲट ऑल. मला तर विचारायचं आहे की ही जी कामं चालतात, प्रत्येक साईट्सवरती जी कामं चालतात, ही जर काही हौशी जे लोक आहेत त्यांना जर बघायची असतील किंवा त्यांना जर त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल किंवा त्यांना काहीतरी डोनेशन्स जर द्यायचे असतील, तर कॉन्टॅक्ट कोणाला जाऊन केलं पाहिजे आणि कोणाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना अशी कामं जेव्हा चालू असतात तेव्हा त्याचा त्यांना अनुभव घेता येईल? खूप कामं जी ASIची चालू आहेत, म्हणजे आता जी आहेत ती मी म्हणेल की फार डागडुगजी इथपर्यंत चालू आहेत. तर आमचं म्हणणं आहे की प्रत्येक हेरिटेज जे निदान स्टेट आर्किओलॉजीनं तरी असं केलं पाहिजे, कारण आज लोकांच्या मनात थोडंसं एक गैरसमज म्हणा असा झालेला आहे की ज्या आर्किओलॉजीच्या साईट्स आहेत तिथं काहीही होत नाही आहे, कुठलीही ॲक्टिव्हिटी नाही आहे, नुसतं आपण जायचं ते पाहायचं आणि देर इज नो ॲक्टिव्हिटी. आणि जर तुम्ही असं इंटरनॅशनली जर अशा साईट्स बघायला गेला ज्या नॅशनल लेवलचे मॉन्युमेंट्स आहेत तिथं सुद्धा, तर ते मॉन्युमेंट जर आपण पाहिलात तर तिथं एक त्या काळातली ॲक्टिव्हिटी एम्युलेट झालेली असते. म्हणजे जसं आता आपण गडकिल्ल्यांचं म्हटलं, एक उदाहरण द्यायचं म्हणून, तर ते गडकिल्ले बोलके कसे करायचे, जर इंटरनॅशनली जसं अमेरिकेत गेला, इंग्लंडमध्ये गेला, तर बरेचसे तिथले जे हेरिटेज साईट्स आहेत जे नॅशनली अक्लेम्ड किंवा इंटरनॅशनली अक्लेम्ड साईट्स आहेत युनिव्हर्सली, ते सगळे बोलके आहेत. त्याच्यातलं पूर्ण तुम्हाला इतिहास, आज टेक्नॉलॉजी इतकी समृद्ध आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण का करायचा हा मला वाटतं आणि एक संभ्रम, म्हणजे लोकांना एक मिसअंडरस्टँडिंग आहे की टेक्नॉलॉजी आली म्हणजे अद्भुत झालं, म्हणजे त्याच्यातलं ते जे जो जुना जो ओरिजिनल जो ढाचा आहे तो कुठेतरी एलिमिनेट होतो. तर तसं नसून की टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला त्या जगात त्या काळात नेतो. बरोबर. हां, जसं आम्ही आता होलोग्राफी शो एक केला माणगाव म्हणजे रुकडी माणगावला आपण एक होलोग्राफी शो, तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट अशी ती एक अगेन एक नॅशनल मॉन्युमेंटच्या लेवलचं असं स्थान असलेलं एक साईट आहे. आणि तिथं आम्ही असंच केलं की ती जागा किंवा तो इतिहास बोलका करणे आणि त्या काळात नेणे, हे ज्या वेळेला आपण अचीव्ह करू, मला वाटते बरेचसे प्रश्न सुटतील. आणि लोकांमधला जो भ्रम आहे की ASIच्या साईट्सवरती काय काम केलं जात नाही किंवा त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे त्यांच्याच पद्धतीनं त्यांचीच लोकं घेऊन, असं काही नाही आहे. जर तुम्ही त्यांना आश्वासन दिलं की हे बघा आम्ही अशा पद्धतीची कामं करत आहोत, केलेली आहेत, आणि ती कामं करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जे त्या काळातले जे क्राफ्ट्समॅन होते, जे कारेगर होते, ते सुद्धा त्यांनाही एक प्रोत्साहन आहे, त्यांनाही आपण आज एक यू नीड टू पेट्रोनाइज देम. आज त्यांचंही जीवनावर गोष्टी आहे, म्हणजे ती जर आपली कला आपण संपवली तर मला वाटते आज नवीन पिढीला ती इच्छाच होणार नाही ती काम करायची. आज जर त्याच पद्धतीनं बांधकाम व्यवसाय पण चालू झाले, दगडं काम करणारी असतील, त्या दगडांच्यावर कोरीव काम करणारी लोकं मिळाली, लाकडांच्यावर तीच जुनी टीम आणि नवीन पिढीला जर आपण खूप अधिक कामं जर मिळाली, तर मला वाटते की ह्याच्यातला जो कॉस्टचा जो एलिमेंट आहे तोही कमी होईल, कारण जेवढं मास प्रोडक्शन त्याचं कॉस्ट कमी, ती जर आपण हे सिस्टम वापरली तर. अच्छा, अजून एक प्रश्न मॅडम, की ज्या ठिकाणी परमिशन्स घ्याव्या लागतात त्या ठिकाणी लोक घेतातच, खरं काही ठिकाणं अशी आहेत जिथं कुणीच जात नाही, जिथं ना हेरिटेज कमिटी असते, ना ASIचे लोक असतात, ना गव्हर्नमेंटचे कोणी असतात, ना राज्य शासनाचे कोणी असतात, आणि तिथं काहीही चाललेलं असतं, तिथं कोणी काहीच बघत नाही. तर अशा ज्या दुर्लक्षित साईट्स आहेत यांचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे, आणि हे जे दुर्लक्षित साईट्स जे आहेत त्यासाठी आत्ता गव्हर्नमेंट किंवा हेरिटेज कमिटी किंवा ASI हे काही करणार आहे का? आता मी आधीच्या आपल्या थोडंसं प्रश्नाचं हे करते की ज्याला असे काही गोष्टी असतात करायचं, किंवा आम्हाला पैसे द्यायचे आहेत किंवा काही निधी द्यायचा आहे किंवा आम्हाला श्रमदान करायचं आहे, तर त्याला ASI डिपार्टमेंटकडे गेला किंवा जर समजा ASI डिपार्टमेंटच्या इख्तियारीमधलं नसलं ते इमारत, तर तुम्ही कलेक्टरकडे हे करू शकता. जर हेरिटेज कमिटी असली त्या गावात, तर त्या हेरिटेज कमिटीकडे जरी तुम्ही आपण तुमचं हे केलं तर तुम्हाला पूर्णपणे आपण मार्गदर्शन करतो. आणि त्या हेरिटेज साईटचं संवर्धनसाठी आम्ही प्रामुख्याने प्रायोरिटीनं तो आपण मॉन्युमेंट घेतो करायला.
तर त्यामुळं आज फक्त एक अडचण अशी आहे किंवा आज गरज काय आहे की नुसतं गव्हर्मेंटच संवर्धन करेल किंवा गव्हर्मेंटच ह्या ऐतिहासिक स्थळांच्याकडे जबाबदारीनं बघेल, तर असं नसून आज अशा पद्धतीनं प्रबोधन करायचे आणि लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करायची गरज आहे की जेणेकरून लोकंसुद्धा ह्याच्यात, जसं आपण म्हटलं की समबडी व्हेरी पॅशनेट टू डू इट, फाईन, अशा लोकांच्याकडे मदत घ्यावी. एक टीमवर्क आहे. मी एकटे काम करू शकत नाही आहे संवर्धनचं. हे ज्याला माहिती आहे, हे जे काम करतो त्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं. तर मला वाटते आमच्यासारख्या अनेको माझ्यासारखे आर्किटेक्ट्स आहेत किंवा असे पॅशन आणि इंजिनियर्स आहेत की जे इच्छुक आहेत अशा पद्धतीत काम करायला. तर त्यांच्याबरोबर आपण एक टीम म्हणून काम केला तर मला वाटते आज आज तुम्हाला पटणार नाही की आज आम्ही खेडोपाड्यात ज्यावेळेला जातो तर खूप असे मुलं आहेत की ज्यांना दिशा हे माहिती आहे की हे ASIचं साईट आहे, की त्यांना माहिती आहे की हे फार महत्त्वाचे आपलं ऐतिहासिक स्थळ आहे, पण आपल्याला काही करता येत नाही. अशा लोकांचा आम्ही एक ग्रुप केला आहे वेगळा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचंही आम्ही, दे आर बिग रिसोर्स पीपल, म्हणजे आम्ही त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचे घटक समजतो आमच्या ह्या संवर्धनच्या कामात. कारण ती लोकं आपल्याला बारकाईनं बघितलेलं असतं ते इमारत, कारण रोज त्यांच्या नजरेत आलेलं असतं. तर अशा लोकांचाही आमच्या टीममध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणून जे मी संवर्धन करते असं समजू नका की ते माझ्या एकट्याचंच हे आहे. हा एक मोठी टीम आहे आमची आणि ह्या टीमच्या सगळ्यांच्या मंथन आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटची एक कॉम्बिनेशन, एक कनेक्ट म्हणून आम्ही हे काम करतोय सगळे. आणि जसं तुम्ही म्हटला की मग जर असे जे गावं आहेत जिथं हेरिटेज साईट्सला कोणी असं वारसा नाही आहे आणि ती पडून आहे, तर तुम्ही जागरूक व्हा. तुम्ही जवळच्या शहरात किंवा जवळच्या तुमच्या जिल्ह्यात जर काही अशी कमिटीज असतील किंवा अशी लोकं असतील जे अशा ह्या पद्धतीत ह्याच्यात काम करतात, तर आम्ही अवश्य तुम्हाला मदत करू. त्यामध्ये तुम्ही नक्कीच सर्वांना आणि मदत आम्ही कराल. पटणार नाही तुम्हाला, कुरुंदवाड एक गाव आहे, त्याच्यात एक वकील आहेत तिथले. त्या वकिलांनी त्या गावातले जे सर्व हेरिटेज साईट्स आहेत ते पाडायचा नियम PWDनं घेतला होता. अर्थात PWDला आपल्याला वाटते की त्यांना सगळं माहिती असायला पाहिजे, पण असं काही नाही आहे. मग त्या एका व्यक्तीमुळं त्यांनी एक पिटिशन दाखल केलं हायकोर्टला आणि हायकोर्टने म्हटले की त्या जिल्ह्याला एक हेरिटेज कमिटी स्थापन करा आणि त्यांच्याकडून हे जर फायनॅलिटी घ्या. जर त्यांनी म्हटले की हेरिटेज व्हॅल्यूचे आहेत तर त्यांचं तुम्ही संवर्धन करा, अन्यथा तुम्ही यू कॅन टेक अ कॉल. ओके, बरं. आता ही कामं तुम्ही बरीच वर्ष झाली करता आहात, तर एक प्रश्न असा तयार होतोय की ही कामं करत असताना बऱ्याच लोकांना ही कामं रुचत पण नाहीत. कारण चांगल्या गोष्टी असतात त्या काही लोकांना विकायच्या असतात, काही लोकांना तिथं मोठे हॉटेल्स त्या बांधायचे असतात किंवा प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल काही ना काही त्यामध्ये फायदा असतो. तर असे लोक त्रास देणारे आहेत का? असे लोक तुम्हाला त्रास देतात का? आणि हे सर्व चालू असताना जे पॉलिटिकल बॅकग्राऊंडची जी लोकं आहेत यांचं साधारणपणे जनरलाइज जर तुम्ही विचार केला तर त्यांचं तुम्हाला सपोर्ट कसा असतो? अगेन म्हणजे खूप छान प्रश्न आहे आणि मला वाटतं हे खूप मार्मिक असा हा जर हाताळला व्यवस्थित तर मला वाटते पॉलिटिशियन्ससुद्धा ह्याच्यातनं म्हणजे जे पॉलिटिकल आज आपला सिस्टम आहे ते सुद्धा सुधारणा होईल आणि सोशो इकॉनॉमिक कंडिशनलाही हा एक खूप मोठा असं म्हणजे आय विल से मार्गदर्शक असा हा विषय आहे. तर आणि हेरिटेज साईट्स आपल्या खूप प्रमाणात जपल्या जातील. तर आज सगळ्यात महत्त्वाचं मला वाटते की ज्या काय पॉलिसीज गव्हर्मेंट करती आहे ते मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार व्हावा, लोकांपर्यंत माहिती व्हावी की अडॉप्ट द मॉन्युमेंट ही स्कीम काय आहे. त्याच्यातून काय आहे की त्याच्यातून एक इकॉनॉमिक मॉडेल म्हणून त्याला ॲक्च्युली त्याचा तो डेव्हलप करायचा आहे आणि तो इकॉनॉमिक मॉडेल खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्यातनं आपण करू शकतो. म्हणजे आज जर काही प्रमाणात मी सांगू इच्छिते की काही राजवाडे मी बघितले आहेत की जे कन्वर्ट झालेत म्युझियम्समध्ये आणि आज जे म्युझियमच्या तिकीटच्या ज्या पैशातनं जे त्यांचं आज मला वाटते कलेक्शन होतं, जे मनी कलेक्शन होतं ते इतका मोठा आहे की ते बाकीचे त्यांचे व्यवसाय आहेत तर त्यांना तितका पैसा मिळत नाही. तर हा एक सर्वसाधारण. तर म्युझियम्समध्ये सुद्धा अनेको शेकडो प्रकार आहेत. तर मला वाटते की पॉलिटिशियन्स नीड टू हॅव म्हणजे जशी राजश्री शाहू महाराजांची जी दृष्टी होते की आपण प्रत्येक आपला हेरिटेज साईट जपला पाहिजे, कारण
जर कोल्हापूरचं उदाहरण घेतलं तर मला वाटतं की आज कोल्हापूर इतकं समृद्ध आहे की वी कॅन कॉल इट द हेरिटेज डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया. म्हणजे आज अहमदाबाद हेरिटेज सिटी म्हणून डिक्लेअर झाले, जयपूर सुद्धा हेरिटेज सिटी म्हणून युनेस्कोच्या ह्याच्यात झाले. पण जे कोल्हापूरला आहे आणि जे अहमदाबाद आणि जयपूरला नाही आहे, त्या ह्यानं मी तर आपल्याला म्हणजे एक आय वुड से की एक ठामपणे म्हणजे असं कुठल्याही अँगलनं नाही आहे, आपण असं नाही आहे. म्हणजे कोल्हापूर इतकं समृद्ध आहे की इट ऑल द सेक्टर्स ऑफ टुरिझम असतील किंवा हेरिटेजचे कुठलाही टायपोलॉजी असेल त्याच्यामध्ये आपण उत्कृष्ट दर्जाचे अद्भुत असे आहोतच. ओके मॅडम, जेव्हाही तुम्ही कामं करत असतात जे, तर तुम्ही इतरांबद्दल फार कॉन्शियस असता की त्यांनी जर त्यामध्ये काहीतरी तोडफोड केली तर त्यांच्या हातून काही चुका झाल्या तर. मी फक्त तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की हे तुम्ही जेव्हा संवर्धनाचं काम करत असतात तेव्हा तुमच्या हातून सुद्धा जर अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी जर घडल्या तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज कशा तुम्ही अंगावरती घेता आणि त्याच्याबद्दल काय कायद्यामध्ये तरतुदी आहेत आणि काय काय होऊ शकतं त्यामध्ये? दिस इज अगेन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि हा सातत्याने प्रत्येक इमारतीच्या बाबतीत हेरिटेजच्या हा प्रश्न येतोच. कुठलेही शेवटी कशावरनं जास्त वादविवाद होतात की मटेरियल सिलेक्शन. आणि संवर्धनच्या कामात सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असेल तर मटेरियल सिलेक्शन. कुठल्याही साईटचं मटेरियल सिलेक्शन काय असलं पाहिजे. मग ती साईट स्वतः तुम्हाला सांगते की हे माझ्याकडं वापरलं गेलेलं आहे, हे ह्या कारणानं हे मटेरियल्स वापरले गेलेले आहे. तर ते मटेरियल्सचा जो निकष आहे आणि आजच्या काळात ते मटेरियल्स आपल्याला उपलब्ध किती प्रमाणात होतील आणि त्याचा कॉस्ट एलिमेंट काय आहे, ते किती आणि म्हणजे त्याला मेंटेनन्स कमीत कमी लागावं. अशा ह्यानं बरेचदा होतं की काही मटेरियल्स आपल्याला पाहिजे असतात पण पैशाअभावी ते थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग एलिमेंट होतो, असं होतं. पण काही केल्यास तरी तो जो कॅरेक्टर, बेसिक कॅरेक्टर जो आहे इमारतीचा, तो कुठेही संपला नाही पाहिजे, तो कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये, मग त्याला प्रॉब्लेम येतो. पण मेंटेनन्स अशा बिल्डिंग्सवर कमीत कमी प्रमाणात व्हावं अशा ह्यानं जर काय कॉम्प्रोमाइजिंग एलिमेंट घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आपण तयार करतो. त्या कमिटीसमोर तो प्रस्ताव ठेवतो की ह्या कारणांमुळं हे मटेरियल वापरलं जात आहे आणि त्याच्यामुळं हे परिणाम आपल्याकडं आहेत. म्हणजे इम्पॅक्ट असेसमेंट, पहिलं तर कंडिशन असेसमेंट आणि मग इम्पॅक्ट असेसमेंट. अशा ह्यानं मग त्याच्यावरती परत मग अर्थात होतं की पूर्वी असं होतं पण आत्ता असं आहे. पण आत्ता असं का आहे तर ह्या निकषमुळं. आणि हे करत असताना समजा एखादी बिल्डिंग पडली किंवा त्याला इजा झाली तर मग काय? नाही, असं शक्यतो होत नाही आहे आजपर्यंत तरी. कुठलीच इमारत अशी मी ऐकलेली नाही आहे की इंडियामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटनं अशी कुठलं तरी एक काम घेतलंय आणि त्यामध्ये अशा पद्धतीच. कारण ह्या स्वतःच इमारती इतक्या स्ट्रॉंग फाउंडेशनवर बांधल्या गेलेल्या आहेत की असं सहजासहजी तुमच्याकडून ही तर अशी घोर चूक होणार नाही. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही कोल्हापुरातच वास्तव्याला आहात आणि कोल्हापूर ही तुमची कर्मभूमी पण आहे. तर आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का की कोल्हापूरमध्ये तुमच्या हातातून कोणकोणती मोठी मोठी कार्य घडलेली आहेत? एकदा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळू देत की काय काय तुम्ही इथं कोल्हापूरमध्ये केलेलं आहे. ॲक्च्युली मी म्हणेन की शाहू जन्मस्थळ हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. आणि माझं सुरुवात आर्किओलॉजी डिपार्टमेंटशी म्हणा, संवर्धनच्या कामाशी म्हणा, मला वाटते एक दिस वॉज माय म्हणजे मोठं एक मला अभ्यास म्हणजे कार्यशाळा जी म्हणतो की मला इथून प्रारंभ झाला. आणि ह्याच्यातून खूप अनेको गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मॅनेजमेंट ऑफ हेरिटेज साईट कसं करायचं, कशा पद्धतीनं त्याच्यात पब्लिक मॅनेजमेंट म्हणजे लोकांचंही मॅनेजमेंट, वेगवेगळ्या विचारांची लोकं, कारण हे अतिशय सेन्सिटिव्ह आणि प्रेरणा म्हणजे एक असं मला वाटते हे एक मंदिरच आहे कोल्हापूरकरांसाठी. तर त्या अनुषंगाने पाहिलात तर हे शाहू जन्मस्थळ, त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस कोल्हापूर म्हणजे हे हेरिटेज ग्रेड 1 मधलं साईट आहे. तर एक त्याच्यातून असं एक मॉडेल तयार करायचं होतं की हेरिटेज साईटचं संवर्धन कसं केलं पाहिजे. ती पण एक वेगळी कार्यशाळा होती. आणि त्याच्यात गव्हर्नमेंटचं एक वेगळा निकष होतं की ते तुम्हाला शाश्वत पद्धतीनं म्हणजे ग्रीन रेटिंग, त्याला आम्ही नॉमिनेशन आमचं झालं की 5 स्टार गृह रेटिंग
त्याला प्राप्त होईल. अर्थात तो प्रोसिजर अजून आम्ही कंप्लीट केलेला नाही आहे. कलेक्टर ऑफिसची इमारत ही मला वाटते एक अभिमानाचंच एक मला राजाराम महाराजांनी बांधलेली ती इमारत होती आणि त्याच्यातनं बरंचसं मला प्रेरणा पण मिळाली. आणि त्याचबरोबर मग आपलं करवीर निवासिनी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी त्या मंदिरामध्ये आम्ही एल्युमिनेशन म्हणजे काय, म्हणजे विद्युतीकरण जे आपण म्हणतो कुठल्याही हेरिटेज साईटला, ते पण एक सायंटिफिक पद्धतीनं. युनेस्कोचे खूप सगळे नियम आहेत त्याला आणि ते नियम काय आहेत, कशा पद्धतीनं त्याचा वापर केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीचे आपण फिटिंग्स म्हणा निवडतो किंवा त्याचं फिक्सिंग कसं करतो, न काय खेळामुळं हे करता. तर ते काम. आणि आता लकीली लॉकडाऊनच्या ह्याच्यात आम्हाला आतलंही विद्युतीकरणाचं एक त्याच्यावरती संवर्धन करायला मिळते. तर तो एक आता चालू कामातलं आहे. त्याचंही संवर्धनचं किंवा मनकर्णिका कुंडचं आता आम्ही टेंडर डॉक्युमेंट फ्लोट केलेलं आहे. तर मनकर्णिकाचं उत्खनन म्हणजे कुठल्याही आर्किटेक्ट किंवा आर्किओलॉजिस्ट च्या म्हणजे आयुष्यातला एक सगळ्यात कधी न होणारा अशी गोष्ट आहे. तीही लकीली माझ्याकडून घडत आहे. तर आम्हाला त्याचा एक अतिशय अभिमान आहे, मला वाटते आशीर्वाद आहे अंबाबाईचा. तर तो. आणि जसं मी म्हटलं की माणगाव हे एक ऐतिहासिकदृष्ट्या म्हणजे तसं बघायला गेलं तर माणगावमध्ये काही नाही, पण ही जी भेट राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची आणि ते 15 ठराव काय होते, म्हणजे आज त्या गावकऱ्यांनाही माहिती नव्हतं की 15 ठराव. आणि हे आपली माणगाव हे शहर आपलं जे गाव आहे ते इतकं म्हणजे नॅशनल लेवलला इतकं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी ज्या काय गोष्टी आम्ही मास्टर प्लॅन तर केलाच, त्याच्यातनं जे प्रायोरिटीनं ज्या गोष्टी कामं घेतली आणि त्याला जे पॉलिटिशियन्स म्हणजे आपले जे सरकार आहे किंवा राजकीय जी आपली मंडळी आहेत ते सुद्धा खूप म्हणजे ह्याच्यात आमच्या बरोबरीनं म्हणजे ते सुद्धा एक माझ्या एका टीमचा एक खूप मोठा भाग होते. कारण त्यांना काही गोष्ट पटणे आणि त्यांनी ॲक्सेप्ट करणे हाही मला वाटते आपल्या अख्ख्या कोल्हापूर संस्कृतीचा एक अतिशय अभिजात मोठा भाग आहे. की आपले जर आज आपल्या राजकीय मंडळींचं काय गरज आहे, त्यांना की योग्य पद्धतीनं योग्य गोष्टी व्हाव्यात, ह्याचं जर आपण व्यवस्थित आपल्याला जी विजडम आहे ते आपण त्यांच्यापुढे छान पद्धतीने मांडलं तर मला वाटते कोणही असं नाही, म्हणजे ब्युरोक्रॅट्स असतील किंवा आपली राजकीय मंडळी असतील, त्यांना कुठंही कशाचाही प्रॉब्लेम नव्हता. आणि त्याने आणि त्याच्यात कुठलीही पार्टीचं ही पार्टी किंवा ती पार्टी असंही काही मतभेद नव्हते. तर मला वाटते अशा रीतीने जर आपण आपल्या संवर्धनाच्या ह्या मार्गात जर आपण पावलं ठेवली किंवा हा एक जनजागरूकपणाचं पण पद्धतीनं केलं तर लोकांचंही प्रबोधन झालं. कारण अख्खं माणगाव आज खऱ्या अर्थानं खुश झालं आहे. म्हणजे शेवटी काय आहे की त्या लोकांना माहिती होणं की आपलं महत्त्व काय, ही आपली ओळख आहे आणि ही आपण जपायला पाहिजे. हा एक राजकीय मंडळींनी त्यांच्यामध्ये ही सोच घातली. आमच्यासारख्या सायंटिफिक पद्धतीनं बांधकाम करणाऱ्यांनी त्यांच्यामध्ये ही सोच घातली आणि प्लस अधिकारी जे आहेत, अधिकारी वर्ग, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला साथ दिली. म्हणून हे तिन्ही उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकलो. जी माहिती आमच्यापर्यंत आहे त्यामध्ये असं मला माहिती आहे की जो शिवाजी पुलाचं बांधकाम पण बरेच दिवस रखडलं होतं, तर त्यातमध्ये सुद्धा तुम्ही बरंच काही पार्टिसिपेट तुम्ही केलेलं होतं, तर त्याबद्दल काय सांगाल? मला वाटते की काही लोकांना कदाचित माहिती नसेल ही बाब, पण ज्यावेळेला पहिल्यांदा बघितलं आम्ही ते ऐकलं की असं असं आहे, तर ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून मी खूप अभ्यास केला की काय आहे, कसे निकष आहेत. आपली ही ब्रह्मपुरी जी साईट आहे, ही ब्रह्मपुरी म्हणजे पूर्ण ब्रह्मपुरी 3 माउंट्स आहेत, माउंट 1, माउंट 2 आणि माउंट 3. आणि संकालियांच्या रिपोर्टमध्ये खूप डिटेलमध्ये असं त्याचं वर्णनसुद्धा केलेलं आहे. तर हा अभ्यास करत असताना ज्यावेळेला मी पाहिलं की ASIनं ज्यावेळेला ही साईट नोटिफाईड केली किंवा ही साईट ज्यावेळेला ASIच्या ताब्यात आहे असं ज्यावेळेला एक आपल्याकडे एक नोटीस आली, लक्षात आलं. हां, तर त्याच्या पुढचं जी सिस्टम असते, जी पुढचं जे काय म्हणतात ते एक शेड्यूल असतं त्यांचं, त्या शेड्यूल ऑफ ह्याच्यामध्ये क्वांटिटीजमध्ये ते त्यांनी डिमार्केशन झालेलं नव्हतं, म्हणजे मोजमाप झालेलं नव्हतं.
मग मोजमाप नाही झालं तर मग कुठून घ्यायचं, मग संखालियांचं उत्खनन कुठं झालं, मग उत्खननाचं आणि काय पद्धत होती, किंवा तेवढंच उत्खनन म्हणजेच ब्रह्मपुरी का. तर ब्रह्मपुरी आणि जे आपण म्हणतो ना आज जे जलदेवता, जे आपल्याला पोसॉयडॉन जे त्या ब्रह्मपुरीच्या ह्याच्यात सापडलं ते माउंट 1 वर सापडलं आणि उत्खनन झालं माउंट 2 वर. मग ॲक्च्युली स्पीकिंग तो पूर्ण असा साईट झाला. मग ASIकडे अजून तो शेड्यूल न जाता मग ASI कसं येतं, ज्याला येतं त्याला ते संबंध काय घेऊ शकणार नाही साईट, अर्थात घेऊ शकते, पण त्यावेळेला असं निकष झालं की जे काय मोकळं आहे त्या साईटच्या ह्याच्यात आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याचं शेड्यूल जो नेक्स्ट पार्ट आहे तो केलेला नव्हता. म्हणून ज्यावेळेला मापसुद्धा आम्ही टाकला आणि त्याचहून अधिक एक साईट तिथं अशी सापडली की ज्याच्यावरती प्रॉपर्टी कार्डवर ASIचं त्याच्यात नमूद होतं. आणि मला वाटते ते करताना खूप माझं एक वेगळा अभ्यास झाला आणि मला वाटते की खूप शिकायला मिळालं की प्रत्येक नियम, त्यात परत NHM हे नॅशनल हायवे अथॉरिटी पण होती, त्यांचे काय काय वेगळे इश्यूज होते. हेरिटेज आमच्याकडं शिवाजी पूल आहे तो हेरिटेज साईटमध्ये आहे, आमच्यासाठी सुद्धा ते एक फार महत्त्वाचं एक प्रोजेक्ट होता. तर त्याच्यातून मला वाटते की ASIचे नियम माहिती असणं आणि ते असल्यामुळं आम्ही त्याच्यातनं हा शोध लावू शकलो आणि त्याच्यातून हे सहजपणे आम्हाला करता आलं. मला वाटतं 10 दिवसात त्याचं निर्णयात्मक एवढ्या लेवलपर्यंत म्हणजे जो पूल बरेच महिने रखडलेला होता तो बरेच वर्ष, बरोबर, बरेच वर्ष रखडलेला होता तो तुम्ही जेव्हा आलात तर 10 दिवसामध्ये तुम्ही त्याचा निकाल लावलात. आणि आमचा हेतू एकच होता की विन विन फॉर ऑल. अजून तो थर्ड विन विन झालेला नाही आहे. पहिला विन विन काय की ब्रह्मपुरी शेवटी असं होतं की आर्किओलॉजीचे नियम बदला म्हणून तसा प्रस्ताव सुद्धा पार्लमेंट हाऊसमध्ये गेला, बरोबर. आणि राज्यसभेने ते मला वाटते मान्य नाही केला म्हणून ते थांबलं, अन्यथा तेही मान्य झालं असतं. दुसरा विषय होता की ASIची ती साईट तुम्ही डिनोटिफाय करा. म्हणजे आज ब्रह्मपुरीची जी साईट जर डिनोटिफाय झाली असती तर नॉट ओन्ली सेंट्रल आर्किओलॉजीला त्याचा नुकसान झालं असतं, पण कोल्हापूरकरांनाही नुकसान झालं असतं. सो आणि तिसरं बाब होतं की ज्याची साईट हे होती, म्हणजे जी साईट ज्या ओनरची होती, ज्या मालकाची होती, त्या साईटच्या मालकाला सुद्धा त्याचा फायदा व्हावा, ह्या हेतूनं आम्ही म्हटलं की अशा पद्धतीनं ती निवडावी. तर अशा पद्धतीने तुम्ही कोल्हापूरकरांसाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. तर या होत्या अमरजा निंबाळकर मॅडम. तर असं काही नाही आहे की जर हेरिटेज साईट असतील किंवा त्यांचं संवर्धन करायचं असेल तर खूप काही परमिशन लागतात येस, फक्त ते याचसाठी की तुमच्या हातातून कोणतीही चूक घडू नये त्यासाठी, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जुन्या वास्तूंचं संवर्धन करायचं असेल तर ज्या पद्धतीने अमरजा मॅडमनी सांगितलं त्या पद्धतींनी त्या मॅडम्स आणि त्यांची टीम ही तुम्हाला मदत करेल. तर कोणत्याही प्रकारचे गड किल्ले असतील, कोणत्याही प्रकारची जुनी मंदिरं असतील किंवा कोणत्याही जुन्या इमारती असतील, यामध्ये तुम्हाला काहीही जरी करायचं असेल तर अमरजा निंबाळकर मॅडम आणि त्यांची टीम ही नेहमीच तुम्हाला मदत करेल. मॅडम, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्यात आणि जे काही लोकांच्या मनामध्ये डाऊट्स होते ते बऱ्यापैकी तुम्ही आज पूर्णपणे सगळेच क्लिअर करून टाकलेत. त्याबद्दल तुमचे शतशः आभार. पुन्हा वेळ मिळाला की आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. महासत्ता लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आरोग्य, राजकीय, सामाजिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी. या घडामोडी रोज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.